मुंबई के आजाद मैदान में मराठा और ईडब्ल्यूएस विद्यार्थियों का धरना प्रदर्शन, बच्चों के साथ पहुंची महिलाएं। मुंबई के आजाद मैदान में आज मराठा और ईडब्ल्यूएस वर्ग के विद्यार्थियों ने अपनी मांगों को लेकर जोरदार धरना प्रदर्शन किया। बड़ी संख्या में छात्र छात्राएं और महिलाएं अपने छोटे छोटे बच्चों के साथ इस आंदोलन में शामिल हुई। प्रदर्शन कर रहे विद्यार्थियों का कहना है कि शिक्षा और नौकरी में मिलने वाली सुविधाएं और अवसरों को लेकर उन्हें काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी वजह से उन्होंने सरकार का ध्यान अपनी मांगों की ओर खींचने के लिए यह धरना शुरू किया है। धरने में शामिल महिलाओं ने कहा वे अपने बच्चों के भविष्य के लिए यहाँ आई हैं। उनका कहना है कि अगर आज उनकी आवाज नहीं सुनी गई तो आने वाली पीढ़ियों के लिए उनकी मुश्किलें और बढ़ सकती हैं। प्रदर्शनकारियों ने सरकार से मांग की है मराठा और ईडब्ल्यूएस विद्यार्थियों को शिक्षा, छात्रवृत्ति और नौकरी के अवसरों में उचित लाभ दिया जाए। धरना स्थल पर कई सामाजिक कार्यकर्ता भी विद्यार्थियों का समर्थन करते नजर आए। प्रदर्शन शांतिपूर्वक तरीके से जारी है, लेकिन अगर उनकी मांगे जल्द पूरी नहीं हुई तो यह आंदोलन और तेज करने की चेतावनी भी दी गई है। माझे नाव सुदर्शन राहणार आम्ही आंदोलन याच्यासाठी करतोय की आमची सगळी आम्ही जसे की मंत्री महोदय अधिकारी जसे की विखे पाटील साहेब हो, त्यानंतर मेघनाताई बोर्डीकर हो, पुन्हा महावितरणचे अधिकारी राजेंद्र पवार साहेब हो, त्यानंतर आपले जेडी ऑफिसचे सामान्य प्रशासन अधिकारी उपसचिव वांदाळे साहेब हो, त्यानंतर भरपूर अशा अधिकाऱ्यांसोबत आम्ही भेटलो। फक्त आम्हाला सर्वजण 6 महिन्यापासून आश्वासनावर आश्वासन देते, त्यामुळे आम्हाला हा आंदोलनाचा पर्याय वापरावा लागतो। आमची अद्यापही कोणीही अशी पाहिजे तशी गंभीरपणे दखल घेतलेली नाही, त्यामुळे आम्ही आता हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे। यानंतरही जोपर्यंत आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच चालू ठेवणार आहोत। माझं नाव संस्कृती अविनाश कोपडे, मी धाराशिवची। 2023 मध्ये विद्युत सहाय्यक पदाची भरती काढली, त्यावेळेस आमचे पेपर सगळे ईडब्ल्यूएस मधून झाले, आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण ईडब्ल्यूएस मधून झाले। फक्त आता ते आम्हाला नियुक्ती देत नाहीत आणि आम्हाला कोणालाच मेसेज पडले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही ते ईडब्ल्यूएस मधून कन्वर्ट करायला सांगितलं होता फॉर्म एसीबीसी किंवा ओपनमध्ये। आम्ही काही कारणाने केला नाही, आमच्याकडे स्मार्टफोन वगैरे नव्हते, त्याच्यामुळे करू शकलो नाही। फक्त आम्हाला आधी संचालक पदाचा जी अर्ज नाही तर मग नियुक्ती आम्ही आंदोलन ह्या मैदानावर उठणार नाही। आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला बसलो ना, आम्ही नाही उठणार। आतापर्यंत कोणी आला का तुमच्या बरोबर काय बात करायला? काय आला का? कोणीच नाही आलं। आम्ही आंदोलनाच्या दुसरा दिवस आहे आंदोलनाचा आमचा। आम्ही मेघनाताईंना पण बोललो होतो, तर त्या आपल्या जी आर देते म्हणल्या, पण अजून काहीच त्याच्याकडून रिस्पॉन्स आला। जसे की आमच्या प्रत्येक आम्ही ऑल महाराष्ट्रातले कॅन्डिडेट आहोत, आम्ही प्रत्येक आमच्या विधानसभेतल्या प्रत्येक आमदाराला भेटलेलो आहे। प्रत्येक आमदाराला 6 महिन्यापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे, तर एकाही आमदाराने आमची दखल आतापर्यंत घेतलेली नाही। अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलेला नाही, आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स कोणी दिलेला नाही। आम्ही त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पर्याय आम्ही त्यामुळे आंदोलन करतो। आणि इथं जेवढे मुली आलेत ना, तेवढ्यांचे सगळ्यांचे लहान लहान मुलं घरी सोडून आले आणि एवढं 8 आणि 10 दिवस काही इथं राहणं म्हणजे काय आमच्यासाठी पॉसिबल नाही, तरी पण आम्ही आमच्या हक्कासाठी राहणार। परंतु जी आर आधी सांगितलं जी आर भेटत नाही तोपर्यंत आम्ही ग्राउंड सोडणार नाही। जरी ईडब्ल्यूएस तुम्ही बाबा म्हणले की रूपांतर करा ईडब्ल्यूएस पण तुम्ही कुठलीही जाहिरात आम्हाला दिली नाही, आम्हाला मेसेज दिले नाही, आमच्यापर्यंत ते माहिती पोहोचली नाही। आणि काय मुलांचं असं आहे की त्यांना नियुक्ती दिली, त्यांनी 1.5 महिने महावितरणमध्ये काम केले आणि त्यांचं पेमेंटही झालं, तर मग तुम्ही त्यांना नियुक्ती रद्द का केली? सरकार सांगतं एकदा घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काढू शकत नाही, पण तुम्ही काढलं का? कसं काय 1.5 महिने झाल्यानंतर? मग तुम्हाला घ्यायचंच नव्हतं तर तुम्ही मेडिकल जॉईनिंग ही प्रोसेस आमची काय केली? आणि 6 महिन्यापासून आम्हाला सरकार फक्त काय करतंय की बाबा तुम्हाला करू, तुम्हाला अधिसंख्य पदात देऊ, तुमचा काहीतरी विचार करू, फक्त ही दिशाभूल चालू आहे आमची। काय पण मानधन वगैरे काय नाही मानधन काय करणार आहे इथं? आता हे अकोला म्हणजे जेवढे महाराष्ट्रातले लांब लांब आहेत, कोल्हापूर, सांगली, ऑल महाराष्ट्रातून येतात, कुणाकडे पैसे नाही, ते उसने घेऊन पैसे इथपर्यंत येतात। इथं आमदार निवासला कसं तरी राहायची सोय होती म्हणून राहतात। काल तर अक्षरशः आमदार निवासच्या बाहेर आम्ही झोपलो।
म्हणजे इतकी बिकट परिस्थिती चालू आहे तरी महावितरण कुठल्याही मुलांकडे लक्ष देत नाही. महावितरणकडे गेलं ऑफिसकडे महावितरणमध्ये सरकारकडे जावा, सरकारकडे गेलं की सरकारमध्ये महावितरणमध्ये जावा, ते जावा सांगतील आमच्याकडे जागा रिक्त आहेत, त्यावेळेस आम्ही तुम्हाला आदिसंख्या पदाचा JR देऊ. आणि इकडं विखे पाटील साहेबांकडे घेतो, परत मेघनाताई बोर्डे यांच्याकडे घेतो, ते म्हणतात आम्ही विचार करू सांगू, पण आम्हाला कुणीही ठामपणे म्हणत नाही की बाबा तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्हाला एक 15 दिवसात महिन्यात जॉईनिंग देऊ. जे आमच्यासोबतचे मुलं होते त्यांना आज 7 महिने झाले जॉईनिंग होऊन, त्यांना पेमेंटही पडले, मग आमच्यावर अन्याय का?